हरिओम. माझे नाव कृष्णावीरा दीपक कदम, उपासना केंद्र कुडाळ. मी आता बापूंकडे आल्यापासून खूप अनुभव आले, पण त्यातला एक अनुभव मी तुम्हाला आता सांगते. गेल्या जानेवारीमध्ये आता वर्ष होईल, मला असं थोडं तब्येत खूप अशी वीक झालेली, थोडा थायरॉईडचा त्रास असल्यामुळे आम्ही इकडे डॉक्टरही केले. मग आम्हाला आमच्या फॅमिली डॉक्टरने मिरजला जायला सांगितलेले. मिरजला डॉक्टर तिकडे आम्ही गेलो, तर माझ्या सगळ्या टेस्ट वगैरे घेतल्या आणि सगळ्या हे झाल्या. डॉक्टरनी आम्हाला रिपोर्ट बघून तुम्हाला हे सांगतो तोपर्यंत आम्हाला थांबायला सांगितले. तर आम्ही रिपोर्ट सगळं स्कॅन वगैरे सगळं केलं. ते सगळे रिपोर्ट मिळेपर्यंत आम्हाला संध्याकाळी 6 वाजले. संध्याकाळी 6 वाजता माझे सगळे रिपोर्ट मिळाले, स्कॅनिंगचे वगैरे. आणि रिपोर्ट मिळाल्यानंतर आम्ही डॉक्टरच्या असिस्टंट डॉक्टर असतात, ते संध्याकाळी 6 वाजता असिस्टंट डॉक्टरना आम्ही भेटायला सांगितलेलं आम्हाला. त्यांना आम्ही भेटायला गेलो केबिनमध्ये. ते डॉक्टरनी सांगितलं नाही की तुम्हाला इथे ॲडमिट राहायला जमेल का, 8 दिवस ॲडमिट राहावं लागेल तुम्हाला. हायपर हे डोस द्यायचे आहेत, कारण तुमची हे खूप सगळेच तुम्हाला कॅल्शियम कमी आहे, हिमोग्लोबिन तुमचं खूप कमी आहे. तुम्ही आमच्या पुढ्यात उभ्या कशा आहात तेच आम्हाला काही कळत नाही. तुम्ही जेवता की नाही, असं म्हणून मी बापूंमध्ये आता त्या 15-20 मिनिटाच्या ह्याच्यात मी बापूंना सांगते, बापू मला म्हणजे माझा मुलगा पण लहान आहे ना, आणि तेव्हा कसं तो जो मला डोस देणार होते ना, त्याच्यात माझ्याबरोबर त्या रूममध्ये कोणी राहायचं नव्हतं. लहान मुलं वगैरे तर अजिबातच नाहीत. मग त्यामुळे तुम्ही एकट्यानेच तुम्हाला 8 दिवस इथे राहावं लागेल. तसं काही शक्यच नव्हतं, कारण माझा मुलगा तेव्हा 3 वर्षाचा होता. त्याच्यामुळे मग मी त्या डॉक्टरला सांगितलं, माझा मुलगा 3 वर्षाचा आहे, तो काय कोणाकडे राहणार नाही, त्याच्यामुळे काय असेल तर तुम्ही हे करा. मग त्या मॅडमनी मेन डॉक्टरना फोन केला की त्यांचं असं असं प्रॉब्लेम आहे, तर त्यांना काय करायचं आहे. मग त्या डॉक्टरने सांगितलं, त्यांना अशी अशी त्यांनी प्रिस्क्रिप्शन तिला सांगितलं, असं असं हे द्या महिन्याभराने, जर नाही फरक पडला तर तुम्हाला तो डोस द्यावाच लागेल. म्हणजे बापूंचा मी जप करत राहिले. आणि मला म्हणजे त्या डॉक्टरनी असं हे केलं, मला असं खूप तेव्हा हे झालं. बापून माझ्या पाठीशी होते, म्हणूनच आम्हाला त्या डॉक्टरनी असं हे की मार्ग दाखवला. आणि आम्ही मग प्रिस्क्रिप्शन घेऊन महिनाभराने परत डॉक्टरकडे गेलो ना, त्या पूर्ण माझे रिपोर्ट सगळे व्यवस्थित होते. डॉक्टर माझ्याकडे बघतच राहिले. म्हणजे असं त्यांना अपेक्षित नव्हतं की माझा एवढा लगेच रिकवर एका महिन्यात मी होईन, असं त्यांना हे नव्हतं. ते म्हणाले खूप छान रिकव्हरी आहे, म्हणजे ती माझ्या बापूंनीच करून घेतली असेल. हरिओम. श्रीराम अंबज्ञ.